हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते की खुश आनंदात मस्त मजेत असाल तुम्ही सर्वजण. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि त्याची छानपैकी पूजा मलाही करायची होती. म्हणून मी दुपारीच त्याची सर्व तयारी करून घेतली होती आणि 5 वाजता छान अशी पूजा मांडायला सुरुवात केली. हो, मला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी सकाळीच पूजा मांडली जाते. आमच्याकडेही काहीजण सकाळीच पूजा मांडतात. पण मुलं वगैरे आहेत घरामध्ये तर ते दिवसभर रांगोळी काढलेली किंवा पूजेच्या ठिकाणी जाऊन परत परत ते हात लावत असतात आणि आपण सारखंच काय त्यांना लक्ष नाही ठेवू शकत आणि पोथी तर रात्रीच वाचावी लागते. म्हणून मी रात्रीच पूजा मांडते आणि छान आरामात पूजाही मांडता येते आणि छान असं जेवण बनवलेलं असतं तेही नैवेद्यही दाखवता येतो. छान अशी पूजेची मांडणी करून घेतली, दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि माझी छोटीशी पिलं माझ्या जवळ येऊन बसली. कारण मम्मा काय करते हे पाहायला. आणि या दोघांना पाहायला हे सर्व खूपच छान वाटतं आणि मला ह्याचा खूप आनंद आहे. आणि छान असा नमस्कार करून घेतला, देवीश्वरी नमस्कार केला आणि पेढ्याचा नैवेद्यही देवाला दाखवून घेतला. मग आता श्री महालक्ष्मीची कथा ऐकायची होती. मग देवीश्वरी मम्माच्या जवळ हात जोडून बसले होते आणि श्री महालक्ष्मीची कथा ही पुन्हा पुन्हा वाचायला आणि ऐकायला सर्वांनाच आवडते आणि मी कथा ही मोठ्या आवाजातच ऐकते. कारण सर्वांच्याच कानावर ही कथा पडायला पाहिजे आणि सर्वांनीच यातून खूप काही शिकलंही पाहिजे. मग आज जेवणामध्ये होतं तांदळाची खीर, मेथीची सुकी भाजी, वांग्याची रस्सा भाजी आणि चपाती, भात आणि कांदा भजी. आणि मेथीची भाजी बनवण्यासाठी मेथी मी निवडून अगोदरच ठेवली होती आणि कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि भरपूर असा ठेचलेला लसूण घातला आणि हे एवढंच लागतं मेथीच्या भाजीला, जास्त काही लागत नाही. आणि मेथी छान अशी धुवून घेतली आणि ते ह्या लसूण भाजल्यानंतर याच्यामध्ये घालून घेतली. छान असं मिक्स केलं आणि थोडीशी मुगाची डाळ मी अगोदरच भिजवून ठेवली होती आणि मुगाची डाळ आणि भरपूर असा लसूण घातल्याने ना मेथीच्या भाजीला टेस्ट खूप छान येते आणि मला मुगाची डाळ घातलेलीच मेथीची भाजी खूप आवडते. आणि डाळ घातली, छान असं मिक्स केलं आणि मी ह्या स्टेजला मीठ कधीच घालत नाही. अगोदर मिक्स करून घेते आणि त्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं भाजी शिजायला लागतात आणि मग भाजी शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालते. कारण आता मीठ घातल्याने भाजीला पाणी सुटू शकतं आणि नंतर मीठ घातल्याने भाजी अशी मोकळी फडफडीत होते आणि मिठाचाही अंदाज कळत नाही. कारण आता दिसायला भाजी खूप दिसत असते आणि शिजल्यानंतर भाजी खूप कमी दिसत असते. आणि भाजी साईडला ठेवली दुसऱ्या गॅसवर आणि नंतर वांग्याची भाजी करायला घेतली. कढई ठेवली, जिरी मोहरी घातली आणि छान अशी तडतोड दिली. लसूण, खोबरं आणि अद्रक ह्याची मिक्सरवर बारीक पेस्ट करून घेतली होती आणि तीही याच्यामध्ये घालून घेतली. छान असं भाजून घेतलं आणि ही छान पेस्ट खरपूस अशी भाजली की मग त्याच्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट, किचन किंग मसाला आणि ठेवणीतला काळा मसाला आणि गोडा मसाला हे बेसिक मसाले घालून घेतले आणि मिक्स करून घेतलं आणि मीठही घातलं आणि धनिया पावडरही घालून घेतली. आणि मला तेल याच्यामध्ये थोडंसं कमी वाटत होतं म्हणून अजून ह्या स्टेजला मी थोडंसं अजून तेलही घालून घेतलं आणि हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेतला. आणि अशी साधी सोपी वांग्याची भाजी चवीला खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि शेवटी थोडंसं तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं. कारण पाणी घातल्याने भाजीला कलरही छान येतो, तरीही छान येते आणि मसालेही करपत नाहीत आणि टेस्टला भाजी अजून चविष्ट होते. आणि मसाला भाजत आहे तोपर्यंत आपली मेथीची भाजीही शिजलेली आहे. आणि सणासुदीला असंच असतं ना, बरेच पदार्थ बनवायचे असतात, बऱ्याच ठिकाणी लक्षही ठेवावं लागतं. मग भाजी तयार झाली होती, भाजीचा गॅस बंद केला. मग म्हटलं वांग्याची ग्रेव्ही तयार होत आहे, मग त्याच्यामध्ये वांगी घालून घेऊन मग शेवटी त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये दोन्ही भाज्यांमध्ये कुठे एकत्रच घालता येईल. वांग्याच्या भाजीचा मसाला छान तयार झाला होता. मग याच्यामध्ये कट करून घेतलेले वांगेही घालून घेतले, थोडंसं फ्राय केलं आणि ह्या साईडला पाणीही गरम करायला ठेवलं होतं आणि गरम केलेलं पाणीही घालून घेतलं. छान असं मिक्स केलं. मग बघा भाजीला किती छान तरी आलेली आहे आणि कुठेही घालून घेतलं. वांग्याच्या भाजीला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलं आणि इकडे घेतली जी आपण मेथीची भाजी बनवली होती ती आणि त्याच्यामध्ये आता घातलं मीठ आणि थोडंसं कूट. आणि बघा भाजी किती मोकळी मऊ लुसलुशीत झालेली आहे, जराही पाणी सुटलेलं नाही आहे भाजीला. मेथीची भाजी तयार झाली, वांग्याची भाजी शिजत आहे आणि आपली खीरही तयार आहे. आणि हे सर्व गॅसवरून साईडला केलं आणि मग घेतल्या चपात्या बनवायला. छान अशा चपात्याही बनवून घेतल्या
आणि मला तर असे वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला खूप आवडत असतं, म्हणून मला स्वयंपाकाचा कंटाळा कधीच येत नाही. आणि मस्तपैकी कांदा भजीही करून घेतले आणि जेवण सर्व बनवून तयार झालं. नैवेद्यासाठी छोटंसं ताट तयार केलं आणि देवाला नैवेद्यही दाखवून दिला. आणि मी हे ताट रात्रभर देवाजवळच ठेवीन आणि उद्या सकाळी मी गाईला ते देऊन देईन. मग असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.